नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीच्या संघटन विस्ताराला गती मिळाली आहे। पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी हिरामण गडकर माजी सैनिक यांनी उदगीर तालुका अध्यक्षपदी शेख जुबेर पाशा साब यांची निवड करण्यात आली असून जळकोट येथे झालेल्या बैठकीत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली। दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी जळकोट येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी हिरामण गडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत उदगीर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यामध्ये शेख जुबेर पाशा साब यांची उदगीर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। तसेच अल्ताफ वाहेद शेख यांची तालुका उपाध्यक्ष तर गौस इक्बाल बागवान यांची कामगार तालुका अध्यक्ष आणि अर्शांत वाहेद शेख यांची युवा उपतालुकाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली। नियुक्ती करण्यात आलेली आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन केले। यावेळी महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रचारक श्री सय्यद काजमाली रहमान व कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सर्वप्रथम सर्वांना जय हिंद। आज दिनांक 5/8/2026 या दिवशी महाराष्ट्र जनता रक्षक पार्टी तालुका उदगीर तालुका अध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली। त्याचबरोबर उदगीर तालुक्यातील विविध पदावर नियुक्ती करण्यात आली। त्यामध्ये माननीय श्री शेख जुबेर पाशा साहब हे आपल्या उदगीर तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती केली आहे। ते सामान्य जनतेपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्व अडीअडचणी पूर्णपणे दूर करतात। समाजाशी त्यांची एक नाळ आहे आणि ते समाजाला सोबत घेऊन चालतात व महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीचा जे मसुदा आहे, जे घटना आहे, त्या घटनेला खरोखर अंमलात आणण्याचं काम ते करू शकतात अशी मला आश्वासन असल्यामुळे मी त्यांना उदगीर तालुका अध्यक्षपदी नियुक्त करत आहे। नंबर 2 ला आहेत आपल्याकडे माननीय श्री शेख अल्ताफ वाहेद, हे आपल्या उदगीर तालुक्याचे उप तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। युवा नेतृत्व असलेले आणि सर्व युवा मित्रांमध्ये सखोल असे मैत्री असणारे ते असल्यामुळे त्यांना तालुका उपाध्यक्ष हे पद देण्यात येत आहे। माननीय श्री गौस इक्बाल बागवान यांना कामगार तालुका अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती करण्यात येत आहे। ते सर्वसामान्य घरचे आहेत। त्यांना कामगार तालुका अध्यक्ष यामुळे देण्यात येत आहे की ते अहोरात्र कष्ट करून आपल्या घरची उपजीविका भागवित आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना कामगारांचा काय त्रास असतो हे त्यांना माहीत आहे। त्यामुळे त्यांना महाराष्ट्र जनता रक्षक पार्टी कामगार तालुका अध्यक्ष उदगीर या पदावर कार्यरत करत आहे। माननीय श्री शेख अर्शान वाहेद हे लहानपणापासूनच राजकारणाचा विशेष नाद असल्यामुळे त्यांना युवा तालुका उपाध्यक्ष या पदावर त्यांची नियुक्ती करत आहे। कारण म्हणलं जातं की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे अर्शान हा राजकारणामध्ये आणि जनतेची नाळ असणारा युवा नेता आहे। त्यामुळे त्यांना युवा तालुका उपाध्यक्ष म्हणून उदगीर त्यांची नियुक्ती करत आहोत। सदरील नियुक्ती हे महाराष्ट्र जनता रक्षक पार्टी, मी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी हिरामण गडकर, हे सर्व नियुक्ती करते वेळेस आपणाला एक सांगावंसं वाटतं की राजकारणापाशी ठेवून आपण जनतेची काय मदत केली पाहिजे या उद्देशानं मी या पार्टीचे पदाधिकारी नेमणूक करत आहात।
पार्टी ही जनतेच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या सखोल अशा अडीअडचणीसाठी निर्माण झालेली आहे. ज्यांना कुणाला असं वाटतं की महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीचा मी सभासद झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे मला त्यातून काम करण्याची संधी मिळेल आणि खरोखरच खालच्या लेवलचा, बिलकुल खालच्या लेवलचा कार्यकर्ता या पार्टीमध्ये काम करण्याला प्राधान्य आहे, म्हणून अशा प्रकारे मी महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीची कार्यपद्धती आणि नियुक्ती पद्धती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी कमलाकर वाघमारे, जळकोट, लातूर.